चांगली गोष्ट सांगितली मला तुम्ही. विनंती करेल दोन्ही संघाचे 12 मॅन उपस्थित आहेत का? रितेश 11 संघ येस आणि जावळी 11 संघ. तर जाऊयात पुन्हा एकदा मयूर पन्नाकराव, जावळी टेनिस क्रिकेट मधला एक मोठं नाव आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक सितारा आपण पाहतोय. जावळी 11 या संघाकडून बिलॉंग करत असताना आतापर्यंत खूप सारे मैदान गाजवलेत या फलंदाजाने. कारण की याची बोलण्याची शैली आपण पाहिली तर या बॅटच्या मार्फत बोलत असतो. त्याच्यासोबत साथीला साथ देणारा भरत आपण पाहतोय मागच्या मॅचचा. पण पाहिलं तर भरतचं कौतुक मी याच्यासाठी करेल, मागच्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 14 धावांचं आव्हान असताना भरत गोलंदाजीसाठी आला आणि त्या रोखल्या जाऊ शकतात याचं ज्वलंत जिवंत उदाहरण प्रेक्षकांपर्यंत देऊन गेला. आणि त्याच कारणामध्ये मॅच विनिंग गोलंदाजी भरतची आपण पाहिली. मात्र त्या मॅचमध्ये एक विकेट होती जे पाटण तालुक्याचा बाहुबली अनिल जाधव यांनी ती विकेट घेतली. रनआउटचा तो विकेट होता. आपण पाहिलं कवचच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं त्या अनिलने आणि तदनंतर धावचीतच्या स्वरूपात तो विकेट त्याने देऊन गेला आणि तीच टर्निंग पॉइंट ठरला आणि तिथेच जावळी संघ मॅच विनिंग झाला. जाऊया या सामन्याकडे. हाय व्होल्टेज मुकाबला, कलगीतुरा तुतू मेमे रणधुमारी रणसंग्राम मॅच, पैसा वसूल मॅच. एका साईडला जिंकण्याचा आनंद तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. या दोघांमधला क्षण टेन्शनवाली मात्रा. चला तर क्रिकेट प्रेमी रसिकांनो, मायबापांनो, घेऊन जातो क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या नगरीमध्ये, क्रिकेटच्या रणसंग्राममध्ये, क्रिकेटच्या रणामध्ये, क्रिकेटच्या रणामध्ये, जिथे जिंकण्याचा आनंद हारण्याची भीती. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू कवचच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे जाईल आणि क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. इथे नक्की प्रितेश 11 हा संघ लक्षात ठेवेल. इथून जर सामन्यामध्ये जर कमबॅक करायचा असेल, कमीत कमी धावसंख्या जर स्कोर बोर्डवरती लावायची असेल तर मयूर नावाचा काटा काढावा लागेल. कारण की मयूर सारखा फलंदाज जेवढा वेळ मैदानामध्ये राहील, जेवढे चेंडू त्याच्या बॅटमधून खेळण्यात येईल, तेवढी धावसंख्या वेगाने तो जावळी 11 या संघाची स्कोर बोर्डवरती लावण्यामध्ये यशस्वी होईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. मित्रांनो, एका साईडला आपण पाहू शकतो रितेश 11 हा संघ शेरो का शेर बब्बर शेर संघ आपण पाहतोय. या संघामध्ये देखील तारे सितारे आहेत. या संघाने देखील 12 गावचे आयोजन घेऊन आलेला संघ आहे. मात्र पुढच्या साईडला जावळी 11 संघ. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मानवंदना व्यासपीठाला देऊन जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार 6 धावांसाठी. डीजे सो मच डीजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं रितेश 11 या संघाने. मात्र पुन्हा एकदा पाहू शकतो निर्धाव चेंडूची सांगता होते तिथे. मित्रांनो, हेच आहे क्रिकेट. एका चेंडूवरती राजा तर दुसऱ्या चेंडूवरती रंक. एक चेंडू गोलंदाजाचा तर दुसरा चेंडू फलंदाजाचा. तू जर मला षटकार लगावू शकतो तर मी देखील तुला निर्धाव काढू शकतो. आमचा देखील पॅटर्न वेगळा आहे. जाऊयात मॅच कडे. सुरेख फटका आपण पाहतो. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षण होईपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. डीजे धन्यवाद डीजे. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीवर करणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर हे नाव घेतल्यानंतर 10 हत्तीचं बळ येतं, याच्यामध्ये ते मात्र शंका नाही. मात्र जाऊयात मॅच कडे. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूसाठी द कोहिनूर मिस्टर मयूर.
मोठा फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. हाय अँड हँडसम ओनली मिस्टर मयूर पन्नाकर, मॅन फ्रॉम जावळी 11 डीजे. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix. नतमुक्याची नाक्यामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. धन्यवाद डीजे. खरं तर हे गाणं तुम्ही नीट ऐकलं तर या गाण्यामध्ये खूप काही सुधारणा झाले असं मला वाटतंय. कारण की जेव्हा माझ्या राजांचं नाव एकेरी अक्षरामध्ये घेतलं जातं तेव्हा हे गाणं वाजवण्यास देखील बंदी होती. कारण की घनसोलीमध्ये हे गाणं वाजवलं गेलं आणि त्यावेळेस मी सांगितलं हे गाणं इथून पुढे वाजवलं जाणार नाही. आणि त्याच्यानंतर हे गाणं मी ऐकलं तर कानाला नक्की बरं वाटलं. कारण की माझ्या राजाचं नाव एकेरी अक्षरात घेतलं जाणार नाही हे देखील प्रॉमिस आजच्या दिवसात तुम्ही करा. कारण की माझा राजा नेहमीच छत्रपती होता आणि तो नेहमी छत्रपती राहणारा. कारण की 14 फेब्रुवारी वगैरे हे शिकलेल्या लोकांची लक्षणं आहेत आणि आमच्यासाठी फक्त येणारा प्रत्येक सण हा 19 फेब्रुवारीच असेल. कारण की मराठा चषक 2021 आपण पाहतोय आणि या मराठा चषकमध्ये हा सामना पुन्हा एकदा मॅचकडे घेऊन जातो तुम्हाला. तर पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहू शकतो 18 या चेंडूवरती. मयूरवरती लक्ष असेल, 6 चेंडू 18 धावांची धावसंख्या त्याच्या बॅटमधून नक्की आले. पण पाहतोय चेंडू जातोय उंच, बिग 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 हिट. 1 and 1 ओनली मिस्टर भरत, मॅन फ्रॉम जावळी 11 डीजे. थँक्यू सो मच. तर माननीय श्री संतोष सुर्वे यांच्याकडून प्रत्येक प्लेयर, दोन्ही प्लेयरसाठी 101 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. थँक्यू सो मच सर. खरं तर हे 101 रुपयाचं पारितोषिक नसून पंचांचा इशा येतो व्हाईटचा. 101 रुपयाचं पारितोषिक नसून खेळाडूने जो खेळ केला आणि मैदानामध्ये प्रेक्षकांचं मन जे जिंकलंय त्यासाठी दिलेली पाठीवरची थाप असेल. पुन्हा एकदा सोडून देण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानामध्ये आपण पाहतोय एक फटका आला, तिथे षटकार आला आणि तदनंतर आपण पाहू शकतो अंकितची गोलंदाजी दिशा थोडीशी भरकटली जाते मित्रांनो. यालाच थोडासा दबाव असं म्हटलं जातं. कारण की समोर भरत आणि मयूर सारखा फलंदाज असताना गोलंदाजासाठी पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर आपण पाहू शकतो लाईन तिथे शोधली जाते. कारण की हे षडयंत्र देखील असू शकतं, हे प्लॅनिंग देखील असू शकतं भरतच्या मार्फत. पुन्हा एकदा पंचांकडे जाऊया. आता समांतर इशारा आपण पाहू शकतो. पंच ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो आजच्या दिवसामधील पंच, एका साईडला आपण पाहिलं संजय मेहरा सर आहेत, महेंद्र पाटील सर आहेत ना, तर दुसऱ्या साईडला आपण पाहू शकतो महेंद्र पाटील सर देखील आजच्या दिवसामध्ये MCAचे नामांकित पंच आहेत. दीपक कोतवाल सर देखील आहेत. तर सुरेख फटका आहे तिथे मिडॉनच्या दिशेने, कॉर्नरच्या दिशेने आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण होतंय. संजय मेहरा सर आपण पाहू शकतो तिथे. एकीला MCAचे नामांकित पंच आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो आयोजनासाठी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवले जाणारा हा सामना. पुन्हा एकदा सोडून दिलाय चेंडू, मात्र पंचांपर्यंत आपण जाऊया. तर स्वैर मारायचा इशारा येतोय वाईट आपण पाहू शकतो मित्रांनो. दबाव आणि हेच आहे क्रिकेट. ज्या पद्धतीने मी नेहमी बोलत असतो, हा जोडा मैदानामध्ये आल्यानंतर अक्षरशः गोलंदाजांच्या चिंधड्या उडवून टाकतो, त्यांच्या स्वप्नावरती पायदळी करत असतो. कारण की ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ साकारतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे कॅच कॅरी केली जाईल आणि आपण पाहू शकतो मोठा मासा गळ्याला लागलाय तिथे आणि मोठा हादरा म्हणेल मयूर सारखा फलंदाज तिथे माघारी जाताना पाहतोय. वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती डीजे.
हाय कोली सोरीला डोली र मुंबईच्या किनारी मारतीन कोली हाणल्यान खोली गचल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला डोली र मुंबईच्या किनारी मारतीन कोली हाणल्यान खोली गचल जाऊ बाजारी. थँक्यू सो मच डीजे. आपण पाहू शकतो तिथे फलंदाज भरतसाठी बॅक टू बॅक व्हाईट तिथे नक्की आले या गोलंदाजाकडून. मात्र कौतुक करेल, ब्रेक थ्रू भेटतो त्याला. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय. पंचांना अक्षरशः कवायत करायला लावतोय हा गोलंदाज. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 एक्स्ट्रा तिथे धावा त्याने खर्च केल्यात अंकितने. कारण की आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावसंख्या त्याच्या वैयक्तिक आपण पाहू शकतो खर्च केलेत. सुरेख फटका आहे. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, पण पाहू शकतो लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर बॅटच्या रडारमध्ये आलेला हा चेंडू आपण पाहू शकतो टप्पा तिथे चुकला जातोय. म्हणून तो या फलंदाजांचं वारंवार नाव घेतो, कारण की वाट बघत असतात त्या एका टप्प्याची. आणि असं म्हटलं जातं की टप्पा आला तर कार्यक्रम होणार म्हणजे होणार. कारण की ज्या पद्धतीने भुकेलेले असतात अक्षरशः हे दोन्ही फलंदाज. एका साईडला भरत उपस्थित आहे, निलेश देखील तोडीला तोड देणारा फलंदाज आपण पाहू शकतो. अक्षरशः जावळी 11 या संघातून बिलॉंग करत असताना निलेश पाहतोय नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र भरतकडे आपण लक्ष देऊया. तिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्की होता. जर बॉल जर बॅटवरती आला असता तर मोठी धावसंख्या नक्की बघायला भेटली असती. मात्र कौतुक करेल अनिकेतचं, त्याच्या मार्फत एक्स्ट्रा नक्की त्याने धावसंख्या दिले. मात्र कुठेतरी फलंदाजाला देखील बीट करून जातोय तो. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फुलफटका मारण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या दिशेने शॉटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षण होते. मात्र 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. तर दुसरं षटक देखील संपलेलं आहे. 12 चेंडूच्या खेळानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. 35 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. तर माझ्या थँक्यू सो मच डीजे. तर माझ्या समवेत माझे मित्र इथे मालवणी भाषा जे आपण समालोचन ऐकतोय. खूप वेळ झाला सर, तुम्ही शांत आहात, माफ करा सर. कारण की हा सामना थोडासा हाय व्होल्टेज मुकाबल्याने या सामन्यामध्ये एकदा बोलायला लागलं की हे फलंदाज असे खेळतात की ते थांबवायला आपल्याला लावतच नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला खूप वेळ शांत बसवतं. असं काय सांगाल? हाय व्होल्टेज मुकाबला मैदानामध्ये तुम्ही पाहताय आणि तुमच्या शब्दामध्ये काय सांगाल तुम्ही सर? नाही सर, तुम्ही जे समालोचन करताय, तुम्ही असं आम्हाला एवढी इज्जत दिली आहे मालवणीमध्ये की मी मालवणी समालोचन करेन आणि डेफिनेटली करेन. आणि एक सांगू म्हणजे तुमचे असं समालोचन आहे ना सर की खरोखरच चांगलं समालोचन तुम्ही करता. फक्त मी माझी मैत्री अशी आहे की मी फक्त मालवणी सगळ्यांसमोर आणू इच्छितो आणि ते मी करेन सर. ठीक आहे सर, मी मालवणीमध्ये सुरू करतोय. नक्की नक्की जर तुमची परमिशन असेल तर. नक्की सर, तुम्ही करा मालवणीमध्ये सुरुवात, कारण की इथे सर्वांना आपण संधी देतो. जाऊया सामन्याकडे. जाऊया सर, जाऊया मॅच कडे. बघ कशी बॅटीची कट घेऊन बॉल गेलो होतो बाउंड्री लाईन कडे. तकडे फिल्डर धावता, फिल्डर धावून जोपर्यंत फिल्डर बॉल काढवता, कीपर कडे थ्रो घेता, तोपर्यंत दोन्ही बॅट्समनने 1-2 रन पूर्ण केले. तर माका सांगायचं एवढाच सर तुमच्यासाठी की थँक्यू. तुम्ही माका एवढा इज्जत दिलास, माका एवढा मानधन दिलास. आई शपथ सांगतं एवढी कोणी इज्जत माका देऊक नाही. समजला? तर आपण जरा परत मॅच कडे बघा. मॅच कडे बॉलर धावता धावता बॉल टाकलाय, जरा स्पिन केलाय, स्लो टाकले आणि त्या बॅट्समॅन काय कळत नाही. बॉल गेलो बिना दम के और बिना नुकसान के. सर माझा जरा मिक्स असता, हिंदी मराठी सगळा मिक्स असता, कारण मी कोकणातलो. तर बघूया परत एकदा. सॉरी परत एकदा चाललो बॉलर बांबरचा डाव्या हाताकडनं बघ कसा उचलून मारल्यानंतर बॉल दिसता काय रे बघा. गेलो डायरेक्ट 6. बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. कला गपारू करतेस नखरा, चल जाऊ बाजारी. बेसावच्या बाजारी लोकांना पडतील गो तुझ्यावरी. कला गपारू करतेस नखरा,
हे चल ग पारू आईली ही हिरो कर बाजारची तयारी सरक्याची टोपली माथ्या बजेवून ही तुझा थँक्यू सो मच बाजारी. डीजे. जाऊयात मॅच कडे सर. तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने बॉलिंग मागवा आपण पाहतोय गोलंदाज रायनल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आपण पाहू शकतो सर. याला म्हणतात चोरीची धाव. पुढचं दार उघडं राहिलं आणि मागच्या दाराने चोरी होते. ज्या पद्धतीने डोळ्यामध्ये इशारा झाला आणि एका धावेसाठी प्रयत्न यशस्वी देखील झाला. गोलंदाजा मार्फत तुम्हाला सांगतोय हा गोलंदाज नक्की अडवण्याचा प्रयत्न करतोय तिथे भरतला. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो लेग ऑफ आणि रॉकेट बॉल आपल्याला बघायला भेटते. अचूक टप्पा आतापर्यंत त्यांनी टाकलाय. आणि आपण पिचिंगच्या बाबतीत जर चर्चा करायला गेलं तर गुड लेन चेंडू त्याचे आतापर्यंत जास्तीत जास्त आले. तर मात्र लक्ष असेल ते म्हणजे निलेश याच्याकडे सर, कारण की हा नवीन फलंदाज आहे हा मैदानामध्ये. बघा कशी शॉट मारली आणि ती डायरेक्ट बॉल सांगतोय ना एक आणि तणाव फक्त बाकीचे 10 फिल्डर कीपरनी बॉलर सोडलास तर बाकीचे 9 जण हाय मैदानात मरत उन्हात कित्याक माहिती आहे ते का सपोर्ट करू बॉलराक. आणि 2 बॅट्समॅन खेळतात त्याच्या बाहेर उभे राहतात 9 जण. ते ताळी वाजवतात त्यांच्यासाठी की बाबा तू मारला षटकार तू खरं बॅट्समॅन. पण एक सांगतोय षटकार जरी मारलास तरी सरळ उभे राहा सरळ खेळा. हेच क्रिकेट आता गेम कोणतं पण असा मेंदू आपलं असता खेळा. मालवणी तुम्हाला सांगता खेळा. मस्त मारलास फटको आणि बॉल नक्की सर. पुन्हा एकदा आपण पाहूया तिथे यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि संघाची धावसंख्या नक्की आपण पाहू शकतो तर 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचवल्या. ती म्हणजे या 3 षटकांमध्ये येणाऱ्या 6 चेंडूवरती नक्की लक्ष असेल. स्ट्राईकवरती आपण पाहू शकतो येणाऱ्या 6 चेंडूवरती निलेश भरत नक्की असेल. आणि या भरतला हे 6 चेंडू खरं तर मेजबानी असेल. 6च्या 6 चेंडू तो खेळण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा तिथे खर्च केल्या जातात. कारण की ज्या पद्धतीने हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय एका साईडला रितेश 11 आचोले संघ देखील कमी नाहीये. कारण की ज्या पद्धतीने हा संघ आतापर्यंत मैदानामध्ये यांचा खेळ पाहिला तर कर्णधार भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ आपण पाहतोय. तारे सितारे या देखील संघामध्ये आहेत. शेर बब्बर शेर या देखील संघामध्ये आहेत. उत्तराला प्रत्युत्तर देणारे खेळाडू या संघामध्ये देखील आहेत. मी काय फलंदाजी करतो हे दाखवणारे या संघामध्ये देखील आहेत. मी एवढ्या लांबून या नगरीमध्ये का आलोय हे दाखवून देणारे खेळाडू या संघामध्ये सर. तर नक्कीच सर पैसा वसूल मॅच होणार आहे. ही कलगीतुरा हाय व्होल्टेज मुकाबला नक्की होणार आहे. आणि जशाच तसे उत्तर बघायला भेटेल. कारण की पहिली इनिंग संपल्यानंतर किती स्कोर किती धावसंख्या रितेश 11 आचोले या संघाला इथे देण्यात येते याच्यावरती हा सामना कोणाच्या दिशेने जाऊ शकतो हे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. मात्र जाऊया शेवटच्या षटकामध्ये. हे हाणामारीचं षटक ओळखलं जातं सर. हाणामारीचं षटक शेवटचं डेट ओव्हर अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हर 6 चेंडू पाहू शकतो. बॉलिंग मागवती ते मॅकमिलन आपण पाहू शकतो. बॉलिंग मागवा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रेक्षक फिल्डर प्रेक्षक सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. सांगायचं म्हणजे मगाशी पण सांगितलंय की बॉलराक भियाची गरज नाही. बॅट्समन खेळतो चांगलं बॅट्समन. बघूया ह्यो पुढचा चेंडू आणि तो पण सरळ टाकल्यान मारला नसा तर बघूया खाली जाता ह्यो बॉल. आणि ह्यो बॉल पण सेम गेलो असा तर 2 चेंडू मध्ये 12 धावा त्यांना काढल्यात.
सर आपण पाहिलं तिथे क्षेत्ररक्षक नक्की डीप मिड विकेटच्या दिशेने उभा होता, मात्र त्याचं काम आपण पाहिलं, तो फक्त चेंडू बघत होता, तो गेला, चेंडू घेऊन आला आणि पुन्हा मैदानामध्ये टाकणार. याला म्हणतात फिल्डर प्रेक्षक आणि प्रेक्षक फिल्डर. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, म्हणून तर मी या फलंदाजाचा उल्लेख केला भरत जोपर्यंत मैदानामध्ये आहे असं म्हटलं जातं ना सर, म्हणून ही ओळ मी प्रत्येक फलंदाजासाठी वापरत नाही. कारण की सोनार की एक लोहार की आणि एक भरतची, ज्या पद्धतीने चाबूक फटका या भरतच्या बॅटमधून येतो ना सर, अक्षरशः चेंडू जाऊन आणावा लागतो. कारण की आत्तापर्यंत खूप रेकॉर्ड्स या खेळाडूंच्या नावावरती आहे. मात्र मॅचमध्ये मजा येणार आहे सर यासाठी, कारण की समोरचा संघ रितेश 11 आचोलेचा तुम्ही खेळ जर पाहिला तर 80 ते 70 धावसंख्या देखील ही 4 षटकांमध्ये करू शकते, एवढी ताकद रितेश 11 आचोले म्हणजेच भरत पाटील जो कर्णधार आहे या संघाचा, त्या संघाकडे आहे. हा संघ फक्त आता वाट पाहतोय आम्हाला किती धावसंख्या हे लोक देत आहेत आणि त्याच्यावरती आमची स्ट्रॅटेजी काय असेल, आम्ही कसं खेळणार. कारण की हा देखील 12 ते 13 आयोजनाचं पाणी पिऊन आलेला संघ आहे, जो दाखवून देईल या नगरीमध्ये आम्ही का आलोय. मोठा फटका येतोय, कॅच स्वीकारली जाते तिथे. ही कॅच नक्की पण पाहू शकतो सर, फेकी आणि पुन्हा एकदा तिथे दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. आपण पाहू शकतो भरतची कॅच तिथे सर सुटलेली आहे आणि भरत पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. आणि सर इथून भरतने जर 3 चेंडूवरती जर मोठी धावसंख्या केली तर ही कॅच येणारा आठवडाभर मनाला टोचेल. एखादा ब्रेकअप नक्की परवडतो, कारण की भरतसारख्या फलंदाजाला जीवनात देणं म्हणजे खूप मोठी चुकी आहे. संघाची धावसंख्या 64 वरती आपण पाहतोय, 64, लॉस ऑफ 1 विकेट. करंट स्ट्राईक रेट आपण पाहू शकतो, करंट रन रेट सरासरी 19 धावसंख्येने खेळत असताना मैदानामध्ये जुळेवाडी 11 माफ करा जावळी 11 हा संघ येस पंचांपर्यंत आपण जाऊयात. तर स्फैर मारा तिथे येतोय, आपण पाहू शकतो जावली 11 संघाच्या पवेलियन मधून टाळ्यांचा आवाज येतोय तिथे, कारण की समाधानकारक धावसंख्या नक्की आहे त्यांच्यासाठी. मात्र या 3 चेंडूंचा विचार केला जाईल भरतकडून. लीडिंग एज तिथे घेते आणि भरतला तिथे माघारी पाठवलं जात आहे. पाहू शकतो 4थ्या चेंडूवरती ब्रेक टू भेटतो इथे, 4थ्या चेंडूवरती विकेट भेटते ती म्हणजे मॅक्लिनमला. आणि भरत माघारी जात असताना मोठा हादरा आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ आपण पाहूयात मैदानामध्ये. संघाची धावसंख्या 65, लॉस ऑफ 2 विकेट 65 या धावसंख्येवरती. आणि सध्या नक्की 2 मोठे फटके आले तर 70 धावसंख्या नक्की पार करू शकतात सर हे. सर स्पेशल मैं तुमसाठी बोलू इच्छितो हिंदी में कि सर जिस तरह से आपने मुझे समझाया कि मेरे को पूरी दुनिया देख रही है, तो मेरा एक पैशन है कि कॉमेंट्री करना, ठीक है सर. तो मैं उस हिसाब से कॉमेंट्री कर रहा था, मैंने पूछा मालवनी करूं तो, लेकिन मेरे को अच्छा लग रहा है कि आपने मेरे को समझाया, कि बहुत अच्छे समझाया मुझे कि आपको दुनिया देख रही है. तो सर मुझे समझ में आया. नक्की सर, म्हणून म्हटलं जातं आपल्या डोक्यात काय येते आणि सध्या शेतात काय पिकते ना आता बाजारात काय विकतंय हे ज्याला समजतं तोच पुढे जातो. हा पाहू शकतो अनिल सर. अनिलच्या बाबतीत तुम्हाला नक्कीच सांगेल, पाटण तालुक्याचा बाहुबली म्हणून याला म्हटलं जातं. आणि अनिल जाधव जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळतो त्याच्या वाट्याला फक्त 1 चेंडू नक्की आलाय. मात्र हा मैदानामध्ये खेळतो तेव्हा हा दाखवून देतो का माझ्या नावावरती टाळ्या वाजतात, का माझं नाव सारखं सारखं घेतलं जातं, का माझ्या नावावरती डीजे वाजतो, का माझ्या नावावरती एका महिन्याचं राशन घेतलं जातं. हा दाखवून देतो बाहुबली. स्ट्रेट हिट आपण पाहतोय तिथे 2 धावा नक्की कंप्लीट केल्या जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याची चप्पळाई बघायला भेटली. आणि संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो 68. तर 69 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. तर रितेश 11 आचोले संघ नक्की तयार असेल सर. सर काय बोलाल या सामन्यासाठी? 4 षटक आणि 69 धावांचं आव्हान. रितेश 11 संघ सहजासहजी हार मानणार नाहीये सर, कारण की चिवट संघ आहे आणि जिद्दी संघ आहे आणि सहजासहजी मॅच म्हणजे मॅच हातातून सोडणारा संघ नाहीये हा. काय बोलाल सर या सामन्याबद्दल? सर तुम्ही तर मला बोलायला शिकवलं तर मी बोलतोय. 5 वर्षानंतर मी जेव्हा माईक हातामध्ये घेतला तेव्हा मला समालोचन हे
असं नव्हतं कोकणामध्ये. म्हणजे तुम्ही जसं ज्या प्रकारे करता, ज्या प्रकारे तुम्ही समालोचन केले सर, खरोखरच अस्मरणीय, माझ्यासाठी अस्मरणीय आहे. मी फक्त डिलेवरी घेऊन गेलो होतो सर. एक गोष्ट मला सांगतो, एक डिलेवरी घेऊन गेलो होतो मी. डिलेवरी घेऊन गेलो होतो आणि येता येता माझ्या मनामध्ये काय आलं मला नाही माहिती. 5 वर्ष आधी माझा ॲक्सिडेंट झालं होतं सर. माझ्या उजव्या हातामध्ये रॉड आहे. ठीक आहे, मी पण क्रिकेट खेळायचो सर. पण जेव्हा मी ऐकलं ना तुमचा आवाज सर, की मला असं वाटलं यार चला आपण पण जाऊया, आपण पण बोलूया. मी आलो, रिक्वेस्ट केली, मला मान्य केलं त्या लोकांनी. त्यांचं धन्यवाद करतो मी. ते खरोखरच त्यांनी मला बोलायला चान्स दिला ना, त्याच्यावर त्यांचा धन्यवाद. कारण आम्ही कोकणातली माणसं, आम्ही गावखेड्यामध्ये खेळलो आहोत. मोठी मोठी टुर्नामेंट पण खेळली आहे, पण 11,000च्या वरती नाही खेळली कधीच. माझी शेवटची टुर्नामेंट 11,000ची होती. अन्ना 11 संघाकडून आम्ही खेळायचो. मी लेफ्ट हँड बॅट्समॅन होतो आणि त्याच दरम्यान फायनल जिंकून आम्ही घरी निघालो होतो सर. आणि आमचा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या हातामध्ये रॉड आलं. तर आयुष्यभर माझ्या हातामध्ये हा ग्लव्स आला आहे. समजलं, वाईट नाही वाटत मला, पण ज्या प्रकारे तुम्ही मला समजवलं ना सर, खरोखर अस्मरणीय. खरोखर मी सांगू इच्छितो तुम्हाला सर, की तुम्ही मला जे समजवलं ना, की समालोचन कसं असतं, कसं करायचं. कारण सर मी प्रत्येक फलंदाजाला ओळखत नाही, प्रत्येक टीमला ओळखत नाही. मी पहिली वेळ येऊन बसलोय तुमच्या समोर सर, खरोखर सर. पण तुम्ही जे मला समजवलं ना सर, खरोखरच एक अप्रतिम प्रकारे समजवलं. कारण टीमला ओळखणं, फलंदाजला ओळखणं, गोलंदाजला ओळखणं हे एक चांगल्या समालोचकाची वैशिष्ट्य असतात आणि ते तुम्ही केलंच सर. सर कसं असतं ना सर, खरंच तुम्हाला सांगतो, तुमची स्टोरी मी ऐकली, मला देखील सर थोडंसं वाईट वाटलं, थोडंसं भावूक झालो. मात्र सर योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेलं ज्ञान हे आपल्या जीवनाचा प्रवास कधीतरी बदलू शकतं. कारण की ते ठिकाण योग्य असलं पाहिजे, ते ज्ञान देणारी व्यक्ती योग्य असली पाहिजे. आणि सर मी नक्की एक गोष्ट सांगेल, सकल मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषकाच्या बाबतीत तुम्हाला सर सांगायला आवडेल मला. कारण की हे आयोजन आपण पाहतोय, भव्य दिव्य आयोजन नक्की आहे. मात्र या आयोजनाचा हेतू जर तुम्हाला सांगितलात ना सर, तर तुम्हाला देखील बरं वाटेल. या आयोजनाचा हेतू एवढाच आहे, या आयोजनामधून येणाऱ्या पैशातून हे ॲम्ब्युलन्स घेणार आहेत. म्हणून मी वारंवार म्हणत असतो, माणूस गेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा तो जिवंत असताना मदतीचा हात द्या. तो मदतीचा हात मराठा चषक 2021 देत असताना सर. जाऊयात मॅचकडे. 24 चेंडू 69 धावांची आव्हान तिथे आहे. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. मयूर पन्नाकर आपण पाहू शकतो, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे अतुल आहे. फेकी चुकीची होती की काय, सुरेख फेकी तिथे होते अतुलच्या मार्फत. मात्र चित्त्याची चपळाई बघितली का सर, किती क्षण असेल. चेंडू रॉकेट फटका होता, अतुलने तो कलेक्ट केला. फेकी देखील रॉकेट फेकी केली. मात्र पण पाहिलं तिथे विश्वनाथ क्रीजमध्ये पोचला सुद्धा, म्हणजे तो किती स्पीडने धावला त्यालाच माहिती. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हाय तुझी कोल्यावरी एकवीर आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी एकवीर आई तू डोंगरावरी. धन्यवाद डीजे. तर म्हणून मी म्हटलं होतं, टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर, आणि दाखवून देईल ही त्या क्रितेश का मी एवढ्या लांबून या वसईच्या नगरीमध्ये खेळण्यासाठी आलोय. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. आता मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच स्वीकारली जाते. मयूर पन्नाकर आपण पाहतोय, तो देखील दाखवून देईल का मी जावळी 11 या संघातील कोहिनूर हिरा म्हटलं जातं. का माझ्या नावावरती रेकॉर्ड आहेत, का माझ्या नावावरती डीजे वाजतो, टाळ्या वाजतो, का माझं नाव सारखं सारखं घेतलं जातं. मॅन फ्रॉम जावळी 11 नाव त्याचं मयूर पन्नाकर. डीजे. धन्यवाद डीजे. तसं काय बोलाल तुम्ही, आपण पाहू शकतो मयूर पन्नाकरला दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तिसऱ्या चेंडूवरती त्याने दाखवून दिलं तू शेर आहेस तर मी बब्बास शेर आहे. पण या रितेश 11 आचोले संघाबद्दल सर मी सांगल, या संघाचे 8 खेळाडू म्हणजे 8 अंकापर्यंत जे खेळाडू आहेत ना, ते सगळे बॅट्समन आहेत. यांचा एक शेर गेला तर दुसरा बब्बर शेर फलंदाज मैदानामध्ये येईल. पण काय सर, मॅच कशी बघायला बघताय तुम्ही, तुमच्या नजरेतून ही मॅच कशी बघताय. कारण की 69 धावांचं आव्हान आहे आणि रितेश 11 संघ ते आव्हान पार पाडू शकतं का सर.
सर जैसे कि मैंने आपको पहले ही बताया है कि एक जो क्रिकेट का गेम है, ये गेम ऐसा है सर कि कुछ भी हो सकता है। तो आपने जैसे मुझे बताया कि मुझे तो जानता नहीं हूँ, लेकिन ये फलंदाज है, इतने अच्छे खेलते हैं। सर कुछ भी हो सकता है यहाँ पे। देखिए कितनी अच्छी गेंद है, कितनी अच्छी इसने लाइन लेन के साथ अंदर आई, कीपर के दस्तानों में गई, कीपर ने कोई गलती नहीं की, वापस गेंदबाज के हाथ में आई है सर। तो सर मैं इतना ही कहना चाहूँगा इस मैच में। सर मैं किसी को पहचानता नहीं हूँ, लेकिन जानता तो सब कुछ हूँ, ठीक है। तो अच्छी गेंदबाजी यहाँ पे दिखने को मिल रही है अपने को यहाँ पे, और इतनी बहुत अच्छी गेंद, कोई भी बैट का संपर्क नहीं, गेंद जाती हुई कीपर के दस्तानों में बिना कोई रन से, बिना कोई नुकसान से गेंद वापस आई गेंदबाज के हाथ में, और ओवर की समाप्ति हो गई सर। तो सर मैं आपको ये बताना चाहता हूँ सर कि मैच जो है बहुत अच्छे मोड में जाएंगी। ये मैच जो 69 का टारगेट लेके उतरी है टीम, तो आराम मतलब करेंगी कोशिश। वो कहते ना सर कि कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती। देख ले दुनिया, हम लोग कभी बेघर नहीं होते। बेघर नाही होती सर. म्हणून तर म्हटलं जातं स्वप्न हे फुकटच असतात सर. स्वप्न बघताना त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. स्वप्न नेहमी फुकटच असतात, मात्र कष्ट दमदार करावं लागतात. संघाची धावसंख्या 8 वरती तुम्ही पाहताय आणि धावसंख्या समीकरण आपण पाहिलं तर अजूनही 18 चेंडूंमध्ये 61 धावांचे आव्हान आहे. बॉलिंग मार्कवर आकाश आहे तिथे, आणि हे षटक महत्त्वाचं असेल सर, कारण की स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विश्वनाथ आणि नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय मॅकमिलन. हे देखील दोन्ही मोठं नावं आहेत सर, कारण की हा जर जोडा मैदानामध्ये टिकला ना तर 18 चेंडू 61 धावा झाल्या म्हणून समजा. पहिला चेंडूवरती फटका आपण पाहतोय, सुरेख फटका तिथे आहे. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार होत आहे सर. परिपूर्ण क्रिकेट आपल्याला बघायला भेटतंय. याला म्हणतात परफेक्ट क्रिकेट. गोलंदाजी बघा आकाशची, गोलंदाजी सुरेख आहे. फटका पहा फलंदाजाचा, फटका देखील मस्त आहे, सुरेख दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही बघा, ते देखील कौतुकास्पद आहे. फुल ऑन पॅकेज समीकरण आपल्याला बघायला भेटतंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं फुल फटका मारण्याचा तिथे प्रयत्न केला जात होता, मात्र आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने फलंदाज स्टान्स बदलतोय आणि त्याच पद्धतीने आकाश देखील चेंडूचा टप्पा बदलतोय. तर काय बोलाल सर, आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2च धावा खर्च झालेत. सर आपने बहुत अच्छी बात की. अभी आप देखने जाए तो आकाश के हाथ की तरफ देखना सर. आकाश जिस तरह से अपनी हाथ को घुमा रहा है, बल्लेबाज सिर्फ गेंद के टप्पे को देख रहा है, लेकिन आकाश के हाथ पे नहीं देख रहा है. मैं बहुत ध्यान से ये मैच देख रहा हूँ, मैं बहुत देर से आकाश के हाथ पे देख रहा हूँ, क्योंकि जब तक बल्लेबाज गेंदबाज का हाथ पे देखेगा तब तक कुछ खेल नहीं सकता. देखिए जिस तरह से मैंने बताया उसी तरह से उसने किया, और ये गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. जैसे कि सर मैंने आपको बताया, जब तक आप आकाश के हाथ को नहीं देखेंगे, गेंद के टप को देखेंगे, तब तक आपको वो गेंद नहीं मिलेंगी. और जैसे ही मैंने ये बात की, बल्लेबाज ने अपना काम किया, आकाश ने अपना काम किया, लेकिन जो गेंद आकाश ने डाली वो ऑफ कटर थी. उसी गेंद को बल्लेबाज ने अपने ऑफ स्टंप से उठाकर लेग साइड में कलेक्ट कर दिया. 6 रन मिले नक्की सर. सर. खूप वेळा असं होतं की आपला आवाज खेळाडू ऐकतात, आणि तेव्हा तर मला असं वाटतं ते घरातले कोणच आपला ऐकत नाही, हे खेळाडू आपला आवाज खूप मनावरती घेतात. आणि सर मी तुम्हाला सांगू इच्छितो, माननीय श्री प्रवीण दळवी साहेब यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक असेल. ही ते कॅच कोणाची सुटते सर? विश्वनाथची कॅच सुटते. आणि आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण तिथे करतोय मिस्टर किरण तिथे आहे. आपण पाहिलं तर काव कॉर्नरच्या दिशेने किरण कडून कॅच सुटले. सर मी एवढंच सांगेल, विश्वजितनी जर मॅच इथे जिंकून दिली ना, ही सुटलेली कॅच येणारा आठवडाभर, येणारा महिनाभर, येणारे 365 दिवस मनाला टोचेल, एखादा ब्रेकअप परवडेल. कारण की ही संधी आहे, संधीचं सोनं विश्वजित नक्की करणार, विश्वनाथ नक्की करणार तिथे. ज्या पद्धतीने मी गोलंदाजाचं कौतुक करेल आकाश, आणि आकाशचं कौतुक याच्यासाठी करतोय सर, कारण की आकाशची गोलंदाज तुम्ही सांगितलं आकाशचा हात पाहताय, आणि मी देखील आकाशचा हात इथे पाहतोय ना, तो बॉलवरून आहे ना प्रेमाने जादूची बोटं फिरवतोय, आणि ती बोटं फिरल्यानंतर जादूचा हात त्याच्यानंतर फिरल्यानंतर तो चेंडू काटा बदलतोय, कोण बदलतोय, दिशा बदलतोय, मार्ग बदलतोय. पाहू शकतो जादूगर आकाश. में
सच में आपने जो सच्ची बात की और देखिए वापस उसने वही गेंद की, लेकिन यहाँ पे चांस बनता है लेकिन गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। तो सर मैं आपको एक बात बताना चाहता हूँ कि गेंदबाज के दिमाग में आकाश जैसा गेंदबाज मैंने अभी तक नहीं देखा। जो आकाश अपने अपने उंगलियों से जो गेंद को घुमा रहा है ना सर, अपनी 4 उंगलियों से जो गेंद को घुमा रहा है ना सर, वो कोई भी गेंदबाज आसानी से नहीं कर सकता सर। ये गेंदबाज मेरे सामने ना एक गेंदबाज ऐसा है कि अगर मैं भी बल्लेबाज रहता ना उसके सामने तो मैं नहीं खेल पाता उसकी गेंदों को। लेकिन जो बल्लेबाज की ताकत देखो आप सर, बल्लेबाज का दिमाग देखो कि वो किस तरह से खेल रहा है सर। आपकी तरह मैं बड़ा तो कमेंटेटर हूं नहीं, मैं अब छोटा ही हूं सर, लेकिन मैंने यहां तक देखा हूं सर कि बल्लेबाज भी जो अपने सामने 2 खड़े हैं ना, कैच छुट्टी है जैसे आपने बोला कि कैच छुट्टी है, ये महीना नहीं 3 महीना नहीं 3 के साल के 365 दिन नहीं, ये कम से कम 2 साल के 700 दिन नहीं भूलेगा ये शॉट भी नाही भूलेगा वो। नक्की सर, कारण की आपण पाहू शकतो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवले 24 या आकड्यावरती या षटकानंतर। आणि समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू 45 धावांचं आव्हान आहे आणि मागच्या मॅचचा हिरो म्हणजे भरतलाही ते आणलंय आणि भरतने मागच्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 14 धावा रोखल्या जाऊ शकतात याचं जिवंत उदाहरण तो देऊन गेला आणि त्या मी रोखू शकतो। प्रॉमिस डेच्या दिवशी त्याने प्रॉमिस पार पाडलं ते कर्णधाराचं। आता पुन्हा एकदा 3ऱ्या षटकासाठी भरतला घेऊन आला। खरं तर भरत नावाचा मोर्चा पहिला चेंडू आज फटका आपण पाहतोय, चेंडू जातोय बिग 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 हिट हाय अँड हँडसम ओनली मिस्टर मॅकमिलन मॅन फ्रॉम रितेश 11 डीजे। धन्यवाद डीजे। कोल्यांचा धंदा 11 चेंडू 39 धावांची आवश्यकता 30 धाव। सर मी काय बोललो होतो, हा सामना आहे ना हाय व्होल्टेज मुकाबला होणार, कलगीतुरा होणार, तुतू मेमे होणार, रणधुमारी होणार, रणसंग्राम होणार। कोण जिंकेल आपण सांगू शकत नाही। मैदानामध्ये प्रत्येक चेंडूवरती प्राण टाकला जातोय, प्रत्येक चेंडूवरती आपला आत्मविश्वास दाखवला जातोय, प्रत्येक चेंडूवरती आपला अनुभव दाखवला जातोय। सर काय सांगाल, 10 चेंडू 38 धावांची आवश्यकता। सर मैं तुम्हारा सांगू इच्छितो, मैं आपको बताना चाहता हूं कि उस्मान पटेल जिस तरह से बल्लेबाज है, मैंने उनके सामने कमेंट्री की थी लेकिन 3 साल पहले। तो देखिए सर अच्छी गेंद है, यहाँ पे उठाकर खेला है लेफ्ट साइड में, फील्डर गेंद के नीचे कैच पकड़ेगा यहाँ पर और अपना विकेट गवाते हुए। खरं तसं ही विकेट आली मैदानामध्ये भयान शांतता झाली, कारण की विश्वनाथ सारखं मोठं नाव, मोठा फलंदाज परतीच्या दिशेने। मात्र सर तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, विश्वनाथची विकेट आली आणि त्याच्या संघातील अर्ध्या खेळाडूंचा चेहरा उतरला आणि हात कमरेवरती आले आणि खांदे खाली गेले याच्यासाठी, कारण की हा एकमेव असा फलंदाज आहे, याचे रेकॉर्ड्स पाहिलेत, याचा खेळ मी ऐकलाय कानाने, कारण की याचा खेळ मी देखील पाहिला नाही। मात्र माझ्यापर्यंत ज्या काही गोष्टी येत आहेत की विश्वनाथ हा कसा फलंदाज आहे आणि त्याची बॅटिंग मी नुकतीच पाहिली, तर तो माघारी येत असताना नक्की थोडासा निराश असेल, मात्र सर आत्मविश्वास नक्की वाढला असेल। आत्मविश्वास 2 पटांनी वाढून जाईल, तो म्हणजे जावळी 11 या संघाचा, कारण की मोठा मासा गळ्याला लागलाय सर इथे। सर जैसे कि आपने बताया कि मोठा मासा गळ्याला लागला, सर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की क्रिकेट असा आहे 2 टीममध्ये खेळला जातो और ये बात ऐसी कि एक टीम जीतेंगे एक टीम हारेंगे, लेकिन एक टीम जब मेहनत ना करे तो जीत कैसी। देखिए सर वही मैंने आपको कहा, वही हुआ, गेंद गई कीपर के करीब से तो अंपायर का इशारा था, वह वाइड गेंद। तो ये सर 1-2 बोनस पॉइंट की तरफ से अपने को 2 रन मिल गए सर। तो मैं ये कहना चाहता हूँ सर कि देखिए कि जिस तरह से आपने मुझे बोलना सिखाया उसी तरह से क्रिकेट है। अगर विश्वनाथ सर आउट होके तबेलन में पहुंच चुके हैं तो कोई तकलीफ नहीं है, क्योंकि विश्वनाथ से भी अच्छे अच्छे बल्लेबाज मेरे सामने खड़े हैं। तो गेम है, कुछ भी हो सकता है सर। तो आप इसके बारे में क्या कहना चाहेंगे? नक्की सर, पुन्हा एकदा आपण पाहू शकतो तिथे चुकी होते, 1 धाव कंप्लीट केली जाते। सर मी नक्की पंचांचा इशारा पाहूयात, बाईच्या स्वरूपात तिथे धाव येते। सर मी एवढंच सांगेल, मंजिल मिले या ना मिले वो तो मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है।
जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, फिलहाल वक्त है मलम लगाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल लढणं सीख लो. तर सध्या लढलं पाहिजे मैदानामध्ये. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या मागे आपण पाहू शकतो. कॅच यष्टीरक्षकाच्या मागे तिथे कॅच कॅरी केली जाते आणि तिसरा विकेट इथे दिली जाते. मला वाटतं सर बॅकफुटला पाठवलं जाते इथे रितेश 11 आचोले या गावाला, या संघाला. कारण की ज्या पद्धतीने भरत नावाचा मोर्चा तिथे घेऊन आला आपण पाहू शकतो. तर आत्तापर्यंत 5 चेंडूंचा खेळ तिथे झालेला आहे आणि भरतची गोलंदाजी आपण पाहिली तर या 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करून 2 विकेट तो घेऊन आलाय. आणि सर भरतला ओव्हर आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये दिली जात होती. कारण की आपण टीम मॅनेजमेंट आपण पाहू शकतो, कॅप्टनशिप आपण पाहू शकतो या संघाची. भरतला 4थ्या षटकासाठी आणला जाणारा भरत यावेळी 3ऱ्या षटकासाठी भरतला घेऊन आला. सही स्ट्रॅटेजी आहे आणि हे प्लॅनिंग आहे आणि हे गेम प्लॅनिंग आहे की भरतला घेऊन आला, भरत तिथे सक्सेसफुल होतोय. आणि असं प्रॉमिस डे आहे, भरतला दिलेले सगळे प्रॉमिस भरत पूर्ण करतोय. भरतच्या समोर फलंदाज पाहू शकतो भरत. भरत तू भरत आणि भरत तू भरतचं कोण जाईल परत याच्यातून. अच्छा, अच्छी बात की आपने सर. तो मेरे को आपने पूरा कंफ्यूजन में डाल दिया. लेकिन मैं एक बात कहना चाहूँगा कि जिस तरह से भरत गेंदबाजी कर रही है, बल्लेबाज उनके हाथ की तरफ देख ही नहीं रहे. आप जरा गौर से देखिए कि बल्लेबाज सिर्फ बल्ला घुमा रहा है और ये ऐसे छटकार मार रहा है, सिर्फ देखते हैं. तो आप सिर्फ देखिए कि किस तरह से वो गेंदबाजी कर रही है. सर मैं आपको यही बात बताना चाहता हूँ, बार बार यही बात बता रहा हूँ कि जब तक बल्लेबाज गेंदबाज की हाथ की तरफ नहीं देखेगा, गेंद की टप के ऊपर देखेगा, तो गेंद उसके बल्ले पे नहीं आने वाली. वो किया था विश्वनाथ ने, और जो विश्वनाथ ने करके गया वही कर रहा है अभी ये नया बल्लेबाज. और सर कसम से बता रहा, बहुत अच्छी शॉट लगी मुझे, बहुत अच्छा दिखा. नक्की सर समीकरण मी घेऊन जातो मैदानामध्ये. समीकरण आपण पाहूयात. हे समीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येतो 2 मिनिटं. 6 चेंडू 29 धावा, 6 चेंडू 29 धावा, 29 धावा, 6 चेंडू 6 चेंडू 5 षटकार 5 षटकार, 6 चेंडू 6 चेंडू 7 चौकार 7 चौकार 6 चेंडू, हे समीकरण असेल. तर सर काय बोलाल तुम्ही? तुमका काय वाटतं ता माका सांगा. मी परत दिले मालवणी जाता, मी माझ्या गावात गेले परत. काय वाटतं सर तुमका होतले? नाही झाले ना तर माका थंय जाऊन पाणी पिऊ काय, ऑर्डर बुक होई काही लागता काय नाही ती. सर क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं आणि बॉलिंग मार्कवर निलेशला आपण पाहतोय. पहिला षटकार तिथे येतोय की काय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जाईपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सर म्हणून मी समीकरण सांगितलं होतं, 6 चेंडू 5 षटकाराचं समीकरण आहे. 1 षटकार आलाय, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. सर मी तुमका सांगतो, मी परत मालून दिलंय किती इलय ह्याच्यासाठी इलय. काय सांगितलंय तुम्ही? सांगितलं 6 बॉल मध्ये ते काय 29 जिंका होत, तुम्ही परत थयच इलोय. 1 मारल्या, आता बाकी किती उरले सर? 4 उरले होत. जर 4 मारल्यानंतर माझ्याकडनं 50 रुपये ते का. सर आपण पाहू शकतो मयूर तिथे येईल सिली स्क्वॅशसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय तिथे. एक चेंडूवरती गेम चेंज होतोय. एका चेंडूवरती आपण पाहिलं तर तिथे मॅच बदलली जाते. 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल. सर चांगला चेंडू टाकला होता, माझे पैसे वाचवले आणि हाय परत मला कॅच सुट्टा आहे. मात्र बघूया काय जाव संख्या भेटता, एकच भेटली असा. तर आता सर माझे 50 रुपये राहिलेले असतात माझ्याकडे. धन्यवाद. नक्की सर क्रिकेट आहे आणि या क्रिकेटला पैशाची खरडपट्टी, पैशाची उधळण झाल्याशिवाय पैसा वसूल मॅच होत नाही असं म्हटलं जातं सर. कारण की ज्या पद्धतीने आपण मॅच पाहिली, खरं तर प्रेक्षणीय मॅच आहे. प्रेक्षक आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने या मॅचचा आनंद घेत आहेत आणि सुरेख गोलंदाजी होते. खरं तर जावळी 11 या संघाचे गोलंदाज आपण पाहिलं तर असं वाटतंय की अक्षरशः या संघाने निवडून गोलंदाज या मैदानामध्ये आणलेत की काय. फटका आपण पाहू शकतो, फसतोय तिथे मयूर, तिथे चेंडूपर्यंत जाईल, चुकीचा कॉल होतोय की काय. येस सर, मला थोडीशी भीती वाटत होती, 2 खेळाडू एकमेकांना ठोकर मारतायत की काय. मात्र किरणचा तिथे कॉल आला आणि मयूरने लगेच स्वतःला थांबवलं आणि ते कॅच कॅरी केली. पण पाहू शकतो जावं लागेल, भरतला परत जावं लागेल. मात्र
येस शेवटचा एक चेंडूची आपण पाहू शकतो खेळ बाकी आहे आणि विजयावरचं वर्चस्व इथे जावळी 11 हा संघ अस्तित्वात करत असताना आणि सुरेख इथे फटका येतोय मात्र सर षटकार शेवटच्या क्षणाला आलाय म्हणून म्हटलं जातं वेळ गेल्यानंतर सुचलेला विचार पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि मॅच गेल्यानंतर आलेला षटकार हा कधीही कामाचा नसतो. तर रितेश 11 संघ हार्ड लक बॅड लक मित्रांनो, मात्र तुम्ही प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि जावळी 11 संघ वेल प्लेड ब्रोज, ज्या पद्धतीने खेळी पाहिली मला वाटतं जावळी 11 सोबत आता हा संघ येईल खेळण्यासाठी. स्वयंभू 11 हा मोठा संघ आहे. दर्याचे पुंजे